कर्जमाफीची ई केवायसी करताना फसू नका। कर्जमाफीची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये कमी जमा होणार आहे। त्यासाठी तात्काळ एक काम करायचं आहे, तरच तुमच्या बँक खात्यामध्ये जेवढी रक्कम कर्जमाफी व्हायला पाहिजे तेवढी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सहज जमा होऊ शकते। ई केवायसी जर आतापर्यंत तुम्ही केला नसेल तर हा व्हिडिओ आवर्जून नक्की शेवटपर्यंत पहा। भरपूर अशा शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम सध्या दिसत आहे, तो म्हणजे ई केवायसी साठी जी काही यादी आली त्या यादीमध्ये आपला विशिष्ट नंबर आहे। ई केवायसी करण्यासाठी आपण आपले सरकार सेवा केंद्र किंवा माही सेवा केंद्रावरती आपण जातोय। त्या ठिकाणी आपला विशिष्ट नंबर मारल्यानंतर जी रक्कम आहे, कर्ज आपण जेवढा घेतलाय, व्याजासहित जेवढी रक्कम झाली आहे त्याच्यापेक्षा कमी रक्कम त्या ठिकाणी दाखवली जात आहे। उदाहरण समजून घ्या, 1,30,000 रुपये बँकेमध्ये तुमच्या व्याजासहित रक्कम झालेली आहे आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये 1,00,000 रुपये आहे। आता वरील 30,000 रुपये जे आहेत, जर तुम्ही आत्ताच ई केवायसी केली तर 30,000 रुपये तुम्हाला नंतर भरावे लागतील। हे लक्षात तुमच्या असू द्या, कारण ही चूक एकतर सरकारच्या माध्यमातून असेल किंवा सिस्टीमच्या माध्यमातून असेल किंवा बँकेच्या थ्रू असेल। आता चूक कोणाची असो, परंतु नुकसान मात्र आपलं होणार आहे। त्यासाठी ई केवायसी करत असताना आपण काळजीपूर्वक व्यवस्थित आपण अगोदर पाहायला पाहिजे बँकेमध्ये आपलं एकूण किती कर्ज आहे आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये एकूण आपला किती कर्ज आहे। हे जर आपली दोन्ही रक्कम जर सेम असेल तरच ई केवायसी करा। जर यामध्ये तफावत आढळून आली तर लगेच तुम्हाला त्या माही सेवा केंद्रावरूनच तुम्हाला तक्रार नोंदवून घ्यायची आहे। ऑनलाईन तक्रार तुम्हाला सहज त्या ठिकाणी करता येतं आणि त्या पोर्टलवरती तक्रार करण्याचा ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही। कर्जमाफीत तुमचं नाव आलेलं आहे तर तुमची कर्जमाफी होईल। सध्या तुम्हाला ई केवायसी करण्याची गरज नाही, काही दिवस थांबवा। जर तफावत असेल तर आज एका शेतकऱ्यांचा मला फोन आला, शिवानंद बोडके नावाचा, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हा शेतकरी आहे। त्यांचा फोन आलेला होता। त्यांची एकूण जी कर्ज आहे ती 35,000 काहीतरी त्यांची कर्ज एकूण होता आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये त्यांचा जो नावाच्या समोर आहे 25 का 20,000 रुपये एवढा रक्कम होता। आता जी रक्कम आहे ती तेवढीच जमा होणार आहे, कारण त्यांनी ई केवायसी करून टाकलेली आहे। आता त्यांनी असं मला फोन केलाय, सर आता माझं कसं होईल, कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव कमी दाखवत, रक्कम कमी दाखवत आहे आणि इकडे बँकेमध्ये पाहिलं तर रक्कम त्या ठिकाणी जास्त आहे। आता ई केवायसी तुमची झाली आहे, त्या ठिकाणी काही होणारच नाहीये शक्यतो, परंतु ई केवायसी करत असताना आपण लक्षपूर्वक अगोदर ऐकायला पाहिजे, तक्रार करायला पाहिजे। जर तफावत असेल तर, तफावत नसेल तर बिंदास करून टाका, कारण ते ई केवायसी तुम्हाला करावीच लागणार आहे। कारण ई केवायसी अनिवार्य आहे। जोपर्यंत ई केवायसी करणार नाही तोपर्यंत तुमच्या कर्जमाफीच्या खात्यामध्ये ते पैसे येणार नाहीत आणि हे पैसे थेट डीबीटी मार्फत आपल्या पीक कर्जाच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तुमच्या सेव्हिंग खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार नाही, कारण तो पीक कर्ज आहे, तुम्ही कर्ज घेतलाय, त्या कर्जाची रक्कम त्या पीक कर्जाच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। तुमच्या सेव्हिंग बचत खात्यामध्ये ती रक्कम जमा होणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा। भरपूर असे लाभार्थी सांगतायत की आमचं खातं वेगळं दिसतंय, कारण ते खातं जो आहे त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये ते पीक कर्जाचं खातं आहे। सेव्हिंग खातं त्या ठिकाणी दर्शवलं जाणार नाही किंवा सेव्हिंग खातं त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाणार नाही, हे सुद्धा लक्षात असू द्या। कारण ही महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून एखाद्या तरी शेतकऱ्याला तुमच्याकडून तेवढीच मदत होईल। घाई गोंधळ करून आता सध्या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलाय, पटकन ई केवायसी करायचं आणि मोकळं व्हायचं, असं भरपूर अशा शेतकऱ्यांना वाटत आहे। परंतु मित्रांनो, काळजी करू नका। कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आलाय तर तुम्हाला कर्जमाफीसाठी ई केवायसी करावी लागते, परंतु जर तफावत असेल तर कर्जमाफीची ई केवायसी सध्या तरी करू नका। तक्रार करा, कृषी सहाय्यकाकडे करा किंवा कृषी अधिकाऱ्याकडे करा किंवा तहसीलदाराकडे अर्ज करा। पण जर रक्कम जी आहे ती जास्त, जर रक्कम तिकडं पीक कर्जाच्या खात्यामध्ये जास्त दाखवत असेल आणि इकडे जर केवायसी करत असताना रक्कम जर कमी दाखवत असेल तर आता ती रक्कम जी आहे केवायसी केल्याच्या नंतर जेवढी रक्कम तुमच्या नावावरती पाठीमागे राहते ती रक्कम तुम्हाला परत भरावं लागते। हे नुकसान तुमचंच होणार आहे। कारण आता ही चूक कोणाची असेल असं काही सांगता येत नाहीये, परंतु शक्यतो सिस्टीमच्या माध्यमातून कधी कधी होतं, असं प्रॉब्लेम येतं। कारण बँकेकडून यादी जात असताना काहीतरी प्रॉब्लेम होतं, कारण खूप मोठी ही योजना आहे, यामध्ये काहीतरी येतं, परंतु यावरती तोडगा सुद्धा निघतं। त्यासाठी घाई गोंधळ करू नका, व्यवस्थित अगोदर पहा। ई केवायसी करायला गेल्यानंतर कर्जमाफीची रक्कम एवढी किती आहे आणि आपल्या सध्या कर्जमाफीच्या यादीमध्ये एकूण रक्कम किती आहे, या दोघांमधली रक्कम जर काहीतरी डिफरन्स वाटत असेल तर ई केवायसी साठी नक्की तक्रार करून टाका
हा एक दिलासा देणारा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक पेजला किंवा इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ पाहत असेल तर नक्की फॉलो करा. धन्यवाद.